आजचं जे पहिलं गणित आहे, एक वस्तू 150 रुपयास विकली असता जेवढा तोटा होतो त्याच्या दीडपट नफा ती वस्तू 275 रुपयास विकल्याने होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? तर सोपे सूत्र आहेत आपल्याकडे की तोटा जे आहे हा तोटा केव्हा होतो, जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय असेल, कमी असेल. म्हणजे खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा केली की काय होतो, तोटा निघतो. आणि जेव्हा आपण नफ्याची गोष्ट करतो तर नफा केव्हा शक्य आहे, जेव्हा विक्री किमतीमधून आपण काय वजा करणार, खरेदी किंमत वजा करणार, तेव्हा आपल्याला काय होतो, नफा होतो. हे झाले आपले दोन सूत्र. आता पहिल्या कंडिशन मध्ये एक लक्षात घ्या की सर्वप्रथम आपण काय करू माहिती का, जो तोटा आहे हा तोटा किती मानू, x मानू. बघा आता तोटा जर x मानला तर जी मूळ किंमत आहे, मूळ किंमत म्हणजेच काय, खरेदी किंमत जर पाहिली आपण तर आता सांगा खरेदी किंमत करायचं, विक्री किंमत वजा आहे, इकडे गेल्यावर काय होणार, ती प्लस होणार. म्हणजे तोटा आणि विक्री किमतीची जर आपण बेरीज केली तर त्या वस्तूची काय असणार, खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत असणार. मग मला सांगा वस्तू किती रुपये विकली, 150 रुपये, तोटा किती झाला, x रुपये, म्हणून त्या वस्तूची खरेदी किंमत किती झाली, 150 अधिक x. त्यानंतर दुसऱ्या व्यवहारामध्ये ती वस्तू कितीला विकली, 275 रुपये. आता 275 ला विकल्यावर नफा किती झाला, दीडपट. मग आता मला सांगा नफा दीडपट झाला म्हणजे तोटा जर x होता तर नफा दीडपट म्हणजे किती झाला, दीड म्हणजे किती, 1.5x. 1.5x. आणि याही मध्ये जर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर खरेदी किंमत काढताना काय करणार बघा आपण, पहा या सूत्रामध्ये बदल करू. या सूत्रावरून जर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर विक्री किंमत मधून काय वजा करणार आपण, नफा वजा करणार. ओके. मग आता मला सांगा खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत किती आहे दुसऱ्या व्यवहारामध्ये, 275 वजा नफा किती रुपये आहे, 1.5x. आलं लक्षात. म्हणजे खरेदी किंमत जी आहे तोटा जर झाला तर आपण काय करतो, विक्री किंमत मध्ये तोटा मिळवतो. आणि जेव्हा नफा होतो अशा वेळेस खरेदी किंमत करायची असेल तर विक्री किंमत मधून आपण काय वजा करतो, तोटा वजा करतो. मग आता ही पण खरेदी किंमत आहे, ही पण खरेदी किंमत आहे. म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोन्ही व्हॅल्यू कशाच्या आहेत, खरेदी किमतीच्या आहे. म्हणजे त्या दोन्ही एकमेकांच्या कशा आहेत, समान आहेत. म्हणून 150 अधिक x बरोबर 275 वजा 1.5x. अलीकडचा x तसाच ठेवू, ऋण 1.5, अलीकडे आल्यावर काय झाले, धन 1.5. 275 ला आपण ऍज इट इज ठेवू, प्लस 150 अपोजिट साइडला गेल्यावर काय झाले, मायनस 150. बरं आता दीड आणि इतर काय नाही म्हणजे काय असतो, 1. दीड आणि 1 किती झालं, 2.5 म्हणजे 2.5x बरोबर 275 मधून 150 वजा करा, किती येईल, 125. x बरोबर 125 छेद 2.5. आता छेदामध्ये दशांश असेल तर मी तुम्हाला नियम सांगितला, दशांश नंतर किती स्थळ येतं, 1. वरी किती शून्य वाढवायचा, 1 शून्य वाढवायचा. म्हणजे 1250 भागिले 25. 25 एक 25, 25 पाचा 125, शून्य दशाच्या तसे. मग x ची व्हॅल्यू किती आली, 50. आता तुम्हाला काय करायचं आहे, मूळ किंमत म्हणजे खरेदी करायची आहे. खरेदी किंमत काढताना इथं पाहिलं आपण खरेदी किंमत बरोबर काय आहे, 150 अधिक x. खरेदी किंमत म्हणजेच कोणती किंमत आहे आपल्यासाठी, ती मूळ किंमत. मग मूळ किमतीमध्ये 150
अधिक x ची व्हॅल्यू किती आली 50 बरोबर किती झालं 200. म्हणजे याचा अर्थ या व्यवहारामध्ये जी मूळ किंमत होती ती किती आली 200 रुपये. या पद्धतीने काढायचं. त्यानंतर सेकंड गणित पाहू आपण. आता यामध्ये फक्त आपल्याला काय माहिती का संख्येची फोड माहित पाहिजे बघा. आता पहिलं जे इक्वेशन आहे 2x वर्ग अधिक 7x अधिक 6 6 दोन्ही 12 म्हणजे धन 12 आणि मध्ये कोण आहे धन 7. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा जो गुणाकार आहे गुणाकार धन 12 आहे पण बेरीज 7 आहे. कोणत्या आहे 4 आणि 3. म्हणून इथे जेव्हा आपण फोड घेणार 2x चा वर्ग अधिक 3x अधिक 4x अधिक 6. सेकंड क्वेश्चन x स्क्वेअर मायनस 13x मायनस 30. आता अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्याचा गुणाकार मायनस 30 आहे पण तो जी बेरीज आहे ती मायनस 13 येते. अशा कोणत्या संख्या असतील मायनस 15 आणि प्लस 2 यांचा गुणाकार मायनस 30 आणि बेरीज मायनस 13 येते. म्हणून x स्क्वेअर मायनस 15x अधिक 2x त्यानंतर मायनस 30. आता आपण कॉमन घेऊ. कॉमन काय होईल फक्त x येईल 2x अधिक 3. त्यानंतर कॉमन कोण येईल या दोघांमध्ये 2 2x अधिक 3 डिवायडेड बाय याच्यामध्ये कॉमन x मायनस 15 प्लस 2x मायनस 15. आपला नियम आहे जो कंस दोनदा येतो त्याला किती वेळेस घ्यायचा आपल्याला एकदाच घ्यायचं. त्यानंतर आहे x अधिक 2 खाली सुद्धा x वजा 15 आणि x अधिक 2 कट काय होती x अधिक 2 काय झाले कॅन्सल अंश आणि छेदामधून. पण उत्तर जे आहे ते असेल 2x अधिक 3 छेदात x वजा 15. दॅट इज द आन्सर. तिसरं जे गणित आहे यामध्ये एक नियम लक्षात ठेवायचा. जर छेद बऱ्याच वेळेस आला असेल तर त्याचा काय घ्यायचा आपल्याला लसावी घ्यायचा. मग आता अशी कोणती संख्या आहे की ज्या छोट्यात छोट्या संख्येला या तिन्ही संख्येनं भाग जातो 6. कारण 6 1 6 3 2 6 आणि 2 3 6. मग आता आपल्याला काय करायचं या हे जे समीकरण आहे समीकरणाच्या प्रत्येक पदाला म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला कशाने गुणायचं आहे 6 ने गुणायचं. सो 3x अधिक 2 छेद 6 याला पण आपण 6 ने गुणू 2x छेद 3 ओके. 2 1 2 2 3 6 3 1 3 3 2 6 6 6 कॅन्सल 3x अधिक 2. आता इथे एक लक्षात ठेवायचं इथं आपण जे 3 न गुणायलो ना तर यावेळेस इथं आपल्याला काय घ्यावं लागेल कंस घ्यावं लागेल. का बरं कारण हा जो 6 आहे हा फक्त 1 ला वगैरे गुणा करायचा आहे का नाही त्या पूर्ण पदाला गुणलेलं आहे आपण. इथं कंस घेणे आवश्यक आहे. आता इथं 1 आलं म्हणून कंस घ्यायची गरज नाही बरं. मुळात इथं सुद्धा आपण कंस घ्यायला पाहिजे होतं. सो 3x अधिक 2 इथं 2 दोन्ही किती झालं 4x. त्यानंतर इथं पहा 3 ला आपण x प्लस 1 न गुणावं लागेल. 3 गुणिले x 3x त्यानंतर 3 गुणिले 1 3 आणि 6 पंचे 30. आता 3x 4x आणि 3x किती होईल बेरीज 10x. त्यानंतर 2 आणि 3 किती झाले 5. ते ऑपोजिट साइडला गेल्यावर काय होतील -5. सो 10x is equal to 25
and therefore x is equal to 25 divided by 10. आणि जर याला शॉर्टकट केलं आपण 5 5 25 5 2 10 तर आन्सर किती येईल 5/2. ओके. आणि फायनली जे गणित आपण गेलो तर हे थोडंसं मी शॉर्टकट वॉशिंग मशीन सुद्धा बनवतोच पण मी त्यानंतर छोट्या स्वरूपात लिहिलं. आता या गणितामध्ये काही वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे. ही त्या वस्तूची काय आहे किंमत आणि ही त्या वस्तूंची काय आहे संख्या. आणि एकूण किंमत काढताना किमतीला आपल्याला काय करावं लागेल संख्येनं गुणावं लागेल. म्हणून आपण काय करणार या दोघांचा गुणाकार करणार 5/y अधिक x/6 गुणिले x/6 वजा 5/y. पण होतं काय बरं आता की पहिला आणि दुसरा पद सारखा आहे का नाही. म्हणजे पदाला आपल्याला काय करावं लागेल इंटरचेंज म्हणजे बदल करावा लागेल. त्यामुळे आपण काय करू सुरुवातीला x/6 घेऊ आणि नंतर 5/y घेऊ. दुसऱ्या कंसात कोणताही बदल करायचा का नाही. आता आपल्याकडे नियम आहे a अधिक b आणि a वजा b जर असेल तर सातवीला पाहिलं आपण काय होतं ते a चा वर्ग वजा b चा वर्ग. a कोण आहे x/6 कंसाचा वर्ग वजा 5/y कंसाचा वर्ग. x चा वर्ग x वर्ग 6 चा वर्ग 36 5 चा वर्ग 25 y वर्ग as it is. That is the